24 तास एक पाऊल. हाय फ्रेंड्स, मी सुवर्णा. मनोरंजन विश्वातल्या धमाल न्यूज, न्यू रिलीजेस, म्युझिक लॉन्च, बॉलिवूडचं गॉसिप या सगळ्यावर असतो आमचा स्पॉटलाइट. सो सुरुवात करूयात आजच्या स्पॉटलाइटच्या शोला. सतरंगी रे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ही फिल्म रॉक बँडवर आधारित आहे. म्युझिक हे पॅशन असलेल्या मित्रांची ही कथा. संगीताचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या या कॉलेजियन्सची ही कहाणी. आदिनाथ कोठारे, भूषण प्रधान, सिद्धार्थ चांदेकर, सौम्य शृंगारपुरे आणि पूजा सावंत या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाच्या एका रॉक गाण्याचं शूटिंग सुरू आहे. चला तर मग आपणही थेट जाऊयात सतरंगीच्या सेटवर. हाय, मी पूजा सावंत आणि तुम्ही आज आला आहात आमच्या सतरंगी रे या फिल्मच्या सेटवर. आज आम्ही आमच्या फिल्मचं एक गाणं शूट करतोय, त्यामुळे तुम्ही बघता इकडे छान सुंदर असा सेट उभारलाय. आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या या फिल्ममध्ये जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडे. सो लेट्स. दिस इज भूषण प्रधान आणि हा या चित्रपटात जय नावाचं कॅरेक्टर करतोय. तर तो थोडक्यात त्याच्या कॅरेक्टरबद्दल सांगेल. सतरंगी रे या फिल्ममध्ये मी जयदीप कामतची भूमिका करतोय. जयदीप जय किंवा जेडी हा सिंगल पेरेंट चाइल्ड आहे. माझ्या बाबांची भूमिका उदय टिकेकर करतात. एका बिझनेसमॅनचा मुलगा ज्याचं पॅशन कम्प्लिटली म्युझिक आहे. या बँडमध्ये गुंजच्या बँडमध्ये मी बेस गिटार वाजवतोय. पण बिझनेस वडिलांची नक्कीच इच्छा असते की यांनी बिझनेस कंटिन्यू करावा. पण हा एका डिलेमामध्ये आहे की पॅशन पूर्ण करायचं, पॅशनमध्येच करिअर करायचं, की वडिलांनी सांगितल्याप्रमाणे बिझनेस कंटिन्यू करायचा. या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे ESD. म्हणजे माझं खरं नाव असतं मायकल मॅस्करेनस. पण माझ्याकडे माझी फार फेवरेट बाईक असते जी आहे ESD. अँड ट्रस्ट मी, ती बाईक फारच अप्रतिम आहे चालवायला. तर ESD हे जे कॅरेक्टर आहे ते एक प्रचंड उन्हाळ कॅरेक्टर आहे. म्हणजे तो वाटेल ते बोलतो, वाटेल त्याची खेचत असतो. मग त्याला चांगलं वाटेल का वाईट वाटेल का त्याला मजा येईल किंवा त्याला राग येईल याच्याकडे तो सुद्धा बघत नाही. आणि दुसरं म्हणजे मित्रांबरोबर राहणं हे त्याचं एक काय म्हणू, कायम त्याला मित्र हवे असतात सतत. हा एक वेड आहे त्याला एक की मित्रांबरोबर राहायचा. फिल्मच्या सुरुवातीला ह्याला ड्रम अजिबात वाजवता यायचे नाहीत, पण त्याने खूप रिहर्सल केली, खूप प्रॅक्टिस केली आणि आज तो ॲक्च्युअल उत्तम ड्रम वाजवतो. नाही ॲक्च्युली म्हणजे ह्याचं क्रेडिट्स बाबतीत बोलायचं झालं तर याचं 1% क्रेडिट मी माझ्यासाठी ठेवेन. पण बाकीचं 99% क्रेडिट मी आदित्य, अजय आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींनाच देईन. कारण आदित्यनी खूप इन्स्पायर केलं की तू वाजवू शकतोस. त्याचबरोबर हे किती सोपं आहे आणि ऑथेंटिक असणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर अजयनी सगळ्या टॅक्टिक्स शिकवल्या. ड्रम्स अक्षरशः त्यांनी मला 15-20 दिवसांमध्ये त्यांनी मला शिकवलं. मग नंतर प्रॅक्टिस घेत गेला. आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी जेव्हा एकत्र तालीम केली, एकत्र प्रॅक्टिस केली गाण्यांची, तेव्हा आम्हाला कळलं की आपण एकत्र म्हणजे एकट्यात प्रॅक्टिस करणं वेगळं आणि एकत्र काहीतरी करणं हे फारच वेगळं असतं. ती एक एनर्जी फार वेगळी लागते. त्यामुळे ते एक एक्सपिरियन्स करायला मिळालं. त्यामुळे हे सगळं क्रेडिट 99% या सगळ्यांकडे आहे. म्युझिक रेगोचं पॅशन आहे आणि तो हे पॅशन कसं पुढे नेतो ह्यावर ही फिल्म हवी. त्याला घरी कसे प्रॉब्लेम येतात ते पॅशन वरती टू कॅरी आउट टू बेसिकली फॉलो हिज पॅशन. त्याला घरी घरून खूप प्रॉब्लेम असतो, तर त्या प्रॉब्लेमवरती मात करून तो कसं पुढे जातो ह्यावरती
त्याचं कॅरेक्टर आहे आणि या फिल्मची स्टोरी ह्याच सब्जेक्टवरती आहे की एक हाऊ टू फॉलो युअर पॅशन अँड हाऊ टू बिलीव्ह इन युअर पॅशन. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ॲक्च्युली मला आदिनाथला विचारायचं आहे की तू ह्या फिल्मचा पहिला शॉट कसा दिला. नाही, ओरिजिनल व्हर्जन माझ्याकडून आहे का तुम्ही? कसं आहे माझा ज्याच्या बाबतीत घडतं ना त्याच्याकडनं कधीच ऐकायचं नाही खरं काय घडलं होतं, कळलं? त्यावेळेस बरं नाही मी जेन्युअनली सौमित. अच्छा, आदिनाथचा फर्स्ट शॉट फिल्ममधला माझ्याबरोबर होता. म्हणजे मी कुठेतरी चाललो आहे आणि तो मला वेव्ह बाय बाय म्हणायला येतो. मी बसमध्ये बसलो आहे आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम पहिला दिवस शूटिंगचा माझा आणि गोव्यात पहिला दिवस फर्स्ट डे. तर मी फर्स्ट टाईम आदिनाथला भेटलो तिथे. मी बसमध्ये बसलो आहे. आदिनाथ एक ब्राईट ब्लू बजाज चेतकवर चेतक स्कूटर. हां, अँटिक मला बाय म्हणतो आणि मग तो जातो त्याच्या कामाला. मी बसमध्ये बसलो आहे. मी बोलतोय की चला, आदिनाथने बाय म्हटलं, निघाला आणि 15 सेकंड्समध्ये आदिनाथ गायब. तो ॲक्च्युली सर्कलवरून असा टर्न घेत होता. त्याने टर्न घेतला आणि विदिन फ्यू सेकंड्स तो गायबच झाला. म्हणजे तो कुठे गेला हे कोणालाच कळेल. मला शोधत अरे हा कुठे गेला शॉट. आणि काय झालं होतं, मी स्कूटरवरती जात होतो आणि समोर एक स्कूटरवाला आला आणि तो मला तो शूटिंग बघायला थांबला मध्येच, रस्त्याच्या मध्येच. म्हणजे आणि ती एक तर अँटिक पीस होती स्कूटर, त्याचे ब्रेक लागतच नव्हते. तर असं काही नाही. आणि दोन्ही साईडनी ट्रॅफिक चालू होता आणि मी जाऊन त्या स्कूटरमध्ये आदळलो आणि पडलो ऑन द फर्स्ट डे. इट वॉज आता गंमत काय आहे, जर तुम्ही असं समजत असाल की स्कूटरला डाव्या साईडला पण ब्रेक असतो तर मग काय होणार, तर त्याला असं वाटलं की तो जो क्लच आहे तो एक ब्रेक आहे म्हणून त्यांनी तो दाबला आणि गाडी थांबली नाही. सर्व प्रेक्षकांना माझी आमच्या सर्वांकडून अशी विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही अजिबात मिस करू नका. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आणि प्लीज पायरेसी करू नका. कुठल्याच चित्रपटाची, ह्याच काही इतर कुठल्याही चित्रपटाची पायरेसी करू नका. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यातच मजा आहे. त्याचे थिएटरमध्ये डॉल्बी डिजिटलमध्ये जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल, पैसा वसूल एक्सपिरियन्स आहे. अँड ट्रस्ट मी, तुम्हाला मजा येईल. अशाच काही चटपटीत न्यूज आपण पाहणार आहोत. बट आता वेळ झाली आहे ती एका चटपटीत ब्रेकची. सो स्टे ट्यून. झी 24 तास, एक पाऊल पुढे.